चला बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पेपर पॅटर्न कसा करायचा, बरोबर आहे. त्याचबरोबर लास्टला आपण शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक पाहिजे ते आपण PYQ सिरीज चालू करतोय, बरोबर आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले क्वेश्चन बघतोय, महत्वाचे क्वेश्चन किंवा त्या टाईपचे क्वेश्चन. तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की आपण सायमल्टेनियस इक्वेशन पाहणार आहे, क्रॅमर्स रूल पाहणार आहे, ग्राफिकल मेथड पाहणार आहे आणि वर्ड्स प्रॉब्लेम पाहणार आहे आणि सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करणारे एक्झाम्पल पाहणार आहे. महत्वाचे जे पेपरला, बोर्डाच्या पेपरला येणारच. आता तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत असाल आमच्या व्हिडिओची, परंतु काही कारणास्तव आम्ही व्हिडिओ अजून टाकू शकलो नाही. ठीक आहे, पण टेन्शन घेऊ नका, आता तुम्हाला बरोबर पटापट जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ टाकण्यात येईल. बघा, आपण पहिला टॉपिक आहे सायमल्टेनियस इक्वेशन. या टॉपिक वरती तुम्हाला कंपल्सरी 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा किंवा 2 मार्काचा क्वेश्चन विचारतात, पण येतोच याच्यावरती एक टाईप क्वेश्चन येतो. मग हे नेमकं कसा येतो सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये बघा. मग याच्यात एकदा टॉपिक समजून सांगतो आणि त्याच्यावर आलेला क्वेश्चन सांगतो आणि मग आपल्याला तुम्हाला क्लिअर होऊन काय झालं. ठीक आहे, बघा सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आता तुमच्या बुक मध्ये नाही, पण मी तुम्हाला सांगतो लक्ष ठेवा. 4 प्रकारचे एक्झाम्पल असतात. ते 4 प्रकारचे म्हणजे बघा, टाईप 1 मध्ये एक टाईप 1 बघू आपण, एक टाईप 2 बघू आणि एक टाईप 3 बघू आणि एक टाईप 4. म्हणजे टाईप 3, 4 असं काही नाही, पण आपल्याला समजण्यासाठी आपण टाईप बघितले. मग कुठला टाईप किती मार्क येतो ते पण सांगतो. आता पहिल्या टाईप मध्ये बघा सायमल्टेनियस इक्वेशन कसं असतं. आता तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सगळ्याला माहित असेल. चॅप्टरचं नाव लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन, लिनियर मीन्स ज्याला पॉवर 1 पाहिजे व्हेरिएबलचा. लिनियर म्हणजे समजा जो काय एक्स आहे त्याचा पॉवर किती 1. लिनियर लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल एक्स आणि वाय. कुठला पण व्हेरिएबल इज इक्वेशन इज इक्वलच्या फॉर्म मध्ये असतं आणि जर तुमचं 4 इथं तुमचा कॉन्स्टंट असेल. हे तर तुम्हाला माहिती, तुम्ही शिकलेले. आपण डायरेक्ट PYQ घेतोय, PYQ सिरीज, पण तरी पण तुम्हाला थोडस डिटेल सांगायचा प्रयत्न करतो मी. ठीक आहे, तर बघा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल कळलं असेल तुम्हाला. जो फॉर्म तुम्हाला एक्स प्लस BY इज इक्वल टू C या टाईप मध्ये तुम्हाला आणायचा आहे. कॉन्स्टंट एका साईडला ठेवायचं आहे, 2 व्हेरिएबल. आपण ह्या A आणि B हे कोइफिशियंट आहे. हे काय आहे, कोइफिशियंट. आणि एक्स आणि वाय काय आहे, व्हेरिएबल. काय आहे, व्हेरिएबल. हे लक्षात ठेवा, एक्स आणि वाय काय व्हेरिएबल आणि A आणि B काय कोइफिशियंट आणि C म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्म आहे याला तुम्हाला इथं बघा, कॉन्स्टंट टर्म इथं तुम्हाला दिलेला राहणार आहे. ठीक आहे, याला व्हेरिएबल असतो, पण याचं व्हेरिएबलचं जे पॉवर तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलं होतं की एक्सचा पॉवर 0 म्हणजे त्याचा पॉवर इंटरसेस पॉवर 0 असतो, म्हणून त्याला कॉन्स्टंट बोललं जातं. ठीक आहे, मग आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एक्स आणि वाय. मग आता टाईप 1 मध्ये नेमकं काय शिकणार, कसं सॉल्व्ह करायचं सायमल्टेनियस इक्वेशन ते एकदा समजून घ्या. सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये 2 इक्वेशन तुम्हाला दिलेले असतात. किती इक्वेशन दिलेले असतात, 2 इक्वेशन. मग 2 इक्वेशन बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि नंतर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून देऊ. समजा टाईप 1 मध्ये कसं आलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर फर्स्ट, एक्स मायनस वाय किंवा 2x मायनस वाय इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर सेकंड, बरोबर आहे. आता नेमकं काय बघा, टाईप बघा काय सांगतो. मी पहिला टाईप 1 बघणार आहे, नेमकं काय टाईप 1 मध्ये ते पण सांगतो, मग एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो. आता याचा कोइफिशियंट किती रे, याच्या समोर त्याचा कोइफिशियंट असतो. मराठीत त्याला सहगुणक म्हणतात. सह म्हणजे सोबत असणारा कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे किती आहे 1 आणि कॉन्स्टंट. मग सेकंड इक्वेशन मध्ये तुम्ही सांगा मला एक्सचा कोइफिशियंट किती आहे, किती सांगा 2. व्हेरी गुड. आणि याचा किती आहे, वायचा कोइफिशियंट किती आहे 1, पण त्याच्या पुढे साइन कोणतं आहे मायनस, म्हणजे -1 आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट. या फॉर्म मध्ये तुमचं इक्वेशन पाहिजे, एक्स प्लस BY इज इक्वल टू C. या फॉर्म मध्ये तुमचं इक्वेशन पाहिजे पहिल्यांदा 100%. म्हणजे याचा अर्थ लेफ्ट हँड साईडला एक्स आणि वाय पाहिजे आणि राईट हँड साईडला काय पाहिजे तुम्हाला, कॉन्स्टंट टर्म पाहिजे. मग टाईप 1 नेमकं काय सांगतो सर, टाईप 1 कसं आपल्याला कसं कळणार टाईप 1 म्हणजे. तुमच्या बुक मध्ये टाईप 1 नाही, पण मी तुम्हाला समजण्यासाठी टाईप 1 सांगतोय. असे क्वेश्चन याच्यामध्ये बघा, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या दोघांचे कोइफिशियंट कोणाकोणाचे एक्स एक्स, 2 इक्वेशन मध्ये एक्स एक्स किंवा वाय वाय चेक करायचे. एक्स वाय चेक नाही करायचा, कुठला चेक करायचा, एक्स एक्स किंवा वाय वाय. मग एक्स एक्स मध्ये ज्या बघा दोन्ही एक्स एक्स चे कोइफिशियंट सेम पाहिजे. पहिली अट ती राहणार आहे का सेम कोइफिशियंट. पहिली अट काय राहणार आहे तुमचे, सेम कोइफिशियंट. बघा स्टेप बाय स्टेप सांगतोय. पहिल्यांदा काय चेक करायचं, कुठल्याही सायमल्टेनियस कुठला टाईप येऊन द्या, सेम कोइफिशियंट आहे की नाही ते चेक करायचं. बघा 1 2 कोणाची पण सर, कोणाची सेम कोइफिशियंट चेक करायची,
एक्स व्हेरिएबल किंवा और वाय व्हेरिएबल दोघांपैकी कुठले पण, फक्त एक्स एक्स सोबत वाय वाय सोबत. मग आता बघा एक्स सोबत 1 आहे, एक्स सोबत 2 आहे, सेम आहे का? नाही. दुसरं वाय सोबत पहा, इथे किती आहे 1, इथे किती 1 आहे, पण इथं प्लस इथं -1 आहे. प्लस मायनस नंतर बघू, एकदा नंबर सेम आले ते सांगा. 1 1 आले बरोबर. कोणाचे सेम आले? एक्स कोएफिशियंट आले का वाय कोएफिशियंट आले? बोला. वाय कोएफिशियंट. व्हेरी गुड. इकडे 1 इकडे 1, कारण एक्स ला 1 आहे, वाय इथे एक्स ला किती 2 आहे. हे नाही पण हे आहे. मग पहिल्यांदा ही 8 कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला पुढे सायमल्टेनियस इक्वेशनला पुढे जाता येणार नाही. मग सेम कोएफिशियंट झालं, मग पुढची स्टेप. मग सेकंड मध्ये जे सेम कोएफिशियंट आले बघा, चेक साइन ऑफ सेम कोएफिशियंट. तुम्हाला मराठीतून पण सांगणार मी नेमकं काय, फक्त प्रोसेस समजून घ्या. चेक साइन ऑफ सेम कोएफिशियंट म्हणजे काय? जे सेम कोएफिशियंट आले त्याची साइन चेक करायची. बघा याचं साइन प्लस, याचं साइन काय मायनस. समजून राहील काय म्हणतो मी? पहिल्यांदा सेम कोएफिशियंट पाहिजे, दोन्ही पहा. एक्स एक्स नाही सेम आहे, वाय वाय सेम आहे. दोन्ही असले तरी चालत, पण दोन्ही पैकी एक तरी पाहिजे. मग सेम कोएफिशियंट एक्स नाही वाय आला, ते आल्यानंतर साइन कोणाचे चेक करायचे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ज्या कोएफिशियंटचे सेम कोएफिशियंट, ज्या व्हेरिएबलचे सेम कोएफिशियंट आले त्याचे साइन चेक करायचे. मग इथं या इक्वेशन मध्ये कोणत्या व्हेरिएबलचे सेम साइन आले? वाय. 1 आणि 1 कसे आले ते बघा. मग थर्ड ऑपोजिट आले बघा. कसे आले? ऑपोजिट. ऑपोजिट म्हणजे कसे? एक प्लस आला, एक कसा आला मायनस. सेम नंबर बट ऑपोजिट साइन. मग जर ऑपोजिट साइन आलं तर त्या दोन इक्वेशनची करायची ऍडिशन, ऍड करायची म्हणजे ऍडिशन करायची. समजू राहिले पहिल्यांदा. आणि जर सेम साइन आलं, सेम साइन तुम्ही ऑपोजिट साइन. ओके, सेम साइन आणि ऑपोजिट साइन. सेम साइन आलं तर सबस्ट्रॅक्शन करायची. काय करायची? सबस्ट्रॅक्शन. सेम साइन मध्ये दोन्ही प्लस प्लस असू शकते, दोन्ही मायनस मायनस असू शकते, आणि ऑपोजिट मध्ये एक प्लस एक मायनस. सर कोणता प्लस कोणता मायनस? अरे बाळांनो कोणता घ्या, पहिला प्लस दुसरा मायनस किंवा मायनस किंवा प्लस प्लस किंवा मायनस, काही प्रॉब्लेम नाही. मायनस प्लस पण चालतंय. फक्त दोन्ही सेम असेल तर सबस्ट्रॅक्शन करायची, आणि ऍडिशन असेल ऑपोजिट असेल तर ऍडिशन करायची. एकदा हे कळलं मला सांगा. हे कळलं तर पहिला टाईप तुम्हाला समजणार आहे. मग आपण पहिल्या टाईपचं एक एक्झाम्पल घेणार, टाईप 2चं पण घेणार, टाईप 3चं घेणार आणि टाईप 4चं घेणार. 4 एक्झाम्पल झाले का सायमल्टेनियस इक्वेशन फिनिश. आलेले क्वेश्चन आपण घेणार. समजलं का? चला मग एवढं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. आपण इथं काय म्हणू शकतो? हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन, किंवा सायमल्टेनियस इक्वेशन स्टेप बाय स्टेप सायमल्टेनियस इक्वेशनच्या सॉल्व करण्याच्या स्टेप आपण म्हणू शकतो त्याला सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, तुम्ही एवढं राईट करून घ्या पटकन. चला बघा, आता तुम्हाला समजलं असेल. टाईप 1 मधलं एक एक्झाम्पल घेऊ. टाईप 1 मध्ये काय? टाईप 1 काय लक्षात ठेवा का एक्स आणि वाय पैकी कोणापैकी दोघांपैकी एकाचा तरी कोएफिशियंट काय असणार आहे? डायरेक्ट सेम असणार. आपल्याला सेम करायची गरज पडणार नाही, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट सेम. इथं सेम नाही पण इथं सेम आहे. मग एक्सचा असू शकतो, वायचा असू शकतो, किंवा दोघांचा पण असू शकतो. तिथं पण काही प्रॉब्लेम नाही, ते पण सांगतो. मग पहिले इक्वेशन 3 मार्कला तुम्हाला पेपरला येऊ शकतं. येतच, नीट लक्ष द्या. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊ, याला इक्वेशन नंबर काय घेऊ? सेकंड घेऊ. बघा पहिली स्टेप काय आपली? का कोएफिशियंट सेम पाहिजे. चला सांगा, एक्सचे कोएफिशियंट सेम आहे का? नाही. वायचे कोएफिशियंट सेम आहे का? येस सर. वायचा 1 वायचा 1. म्हणजे पहिली अट आपली मान्य झाली का सेम कोएफिशियंट पाहिजे एक्स किंवा वायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स किंवा वायचे सेम कोएफिशियंट असेल, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय? आता इथं बघितलं आपण वायचे कोएफिशियंट सेम आहे. मग सेम कोएफिशियंट नंतर पुढचं पाऊल काय सांगा? की आपल्याला त्या जे सेम कोएफिशियंट त्याचे काय चेक करायचे? साइन. मग सांगा त्या दोघांचे साइन कसे? वाय वायचे बरं का वायचे का सेम कोएफिशियंट त्यांचे. याचा पण 1 आहे, याचा पण 1 आहे. कसे? ऑपोजिट. काय आहे? ऑपोजिट. जर ऑपोजिट साइन असेल तर तुम्हाला आधी लेक्चरला सांगितलं काय करायची? दोन इक्वेशनची ऍडिशन करायची. मग ऍडिशन करायचं लिहायचं ऍड किंवा ऍडिंग, कसं म्हणा काही अडचण नाही. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सबस्ट्रॅक्ट कधी करायचं ते पण सांगतो, पण ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय. मग ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मध्ये काय करायचं बघा, जसं आहे तसं राईट करायचं. पहिलं इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. हे पण ऍज इट इज लिहायचं 2x मायनस वाय इज इक्वल टू 8.
याचा कोएफिशियंट किती म्हणजे किती आहे 1, याचा 1 आहे, याचा 1 नाही लिहिलं तरी चालतं, समजण्यासाठी मी तुम्हाला इथं लिहून देण्याचा प्रयत्न करतो. एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि कधी लक्षात ठेवा सेम कोएफिशियंट म्हणजे बघा एक मधून एक गेला 0 म्हणजे काय करायचं कट करायचं. 1 - 1 0 म्हणजे ती टर्म इलिमिनेटिंग मेथड म्हणतो याला आपण. कोणती मेथड म्हणतो? इलिमिनेटिंग. एक व्हेरिएबल आपण काय करतो काढून टाकतो, इलिमिनेट करतोय. मग उरलं काय तुमचं 1x + 2x. 1x + 2x किती रे 3x इज इक्वल टू 8 + 4 किती 12. हे कळलं का? एकाकडे झालं सेम कोएफिशियंट ऑपोजिट. जर बघा जे तुमचे ऑपोजिट साइन आणि नंबर सेम असेल तो कट होणार. मग एक्स असो किंवा वाय असो, दोन्ही प्लस असेल तर कट होणार नाही. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आणि ते पण त्यांचे कोएफिशियंट कशी पाहिजे सेम. कोएफिशियंट सेम आणि साइन कशी पाहिजे ऑपोजिट. म्हणजे 1 - 1 डायरेक्ट 0 आणि ऍडिशन इथं 2 आणि 1 झाला 3 8 आणि 4 12 8 + 4 12. मग आता कोणाची व्हॅल्यू काढायची एक्स ची. हा मल्टिप्लाय 3 याला काय मल्टिप्लाय ज्याची व्हॅल्यू काढायची झाली एकटे ठेवा म्हणजे हा एक्स विचार तिथंच राहील. 8 12 इकडे मल्टिप्लाय भारतामध्ये, पाकिस्तान आल्यावर काय होणार तो डिवाइड होणार. ही बाउंड्री बघा याची इकडे आणायचं. आणि मग तुम्हाला माहिती आहे 3 1 3 3 4 12 3 1 3 3 4 12 3 4 12 एक्सची व्हॅल्यू किती आली सांगा. कळालं असं इथपर्यंत? हे जर समजलं तर सगळ्यात बेस्ट. आणि मग पुढे काय करायचं एकदा का एक्सची व्हॅल्यू आली पुढची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पुट इन इक्वेशन कोणतं सोपं आहे ते बघायचं. तुम्ही फर्स्ट मध्ये पुट करा तर सेकंड मध्ये पुट करा काही फरक नाही पडणार. सर मग सोपं कोणतं आम्हाला कसं कळणार? अरे ज्याच्यात नंबर कमी आहे ते बघा. कॅल्क्युलेशन तुम्हाला कमी कशामध्ये येतं पहिल्या इक्वेशन मध्ये x + y = 4 त्याच्यात पुट करा. याच्यात पुट करायची गरज नाही, याच्यात आन्सर निघणार तसं नाही म्हणत नाही, परंतु हे सोपं आहे. आणि निगेटिव्ह पण आले तर तुम्हाला निगेटिव्ह वाला थोडं नॉर्मल अवघड जायचा प्रयत्न होतो. तुम्ही पॉझिटिव्ह वाला नंबर पण कमी तर याच्यात पुट करा. मग पुट करत असताना काय करायचं इक्वेशन आधी लिहून घ्यायचं x + y = 4. ही जी व्हॅल्यू आहे x = 4 ही व्हॅल्यू x च्या जागी पुट करायची. बघा x च्या जागी 4 बाकी जशाला तसं राईट करायचं. आलं बरोबर आहे का? 4 + y = किती आला 4 आणि y ची किंमत काढायची. इथं कसं मल्टिप्लाय होतं त्या दोघांमध्ये काय प्लस आहे म्हणजे y ॲज इट इज राहील. याचं साइन तसंच राहतं पण एक सिंगल टर्मला आपण प्लस लिहित नाही. पण जर इथं मायनस असतं तिथं मायनस द्यावा लागते. लक्षात ठेवा भरपूर जण हे लय चूक करतात. इथं प्लस आहे तिथं प्लस असतो पण आपण इथं प्लस देत नाही स्टार्टिंगला एक नंबरची एकच असलं = हा +4 याच्या पुढे साइन कोणता आहे प्लस आहे इकडे जाऊन काय होईल मायनस. मग 4 - 4 y किती झाला सांगा 0 0 y किती झाला 0. कधी लक्षात ठेवा याच्या पुढे जे साइन आहे प्लस आहे म्हणून तिकडे मायनस झाला. इकडे जर मायनस असता तिकडे येऊन काय झाला असतं तो प्लस झाला. तर y ची किंमत आली असते 8 परंतु x ची व्हॅल्यू ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे इकडे जाऊन मायनस म्हणजे झाला 0. म्हणजेच आपण म्हणू शकतो सोल्युशन आपलं फायनल सोल्युशन x, y = x किती आला सांगा 4 y किती आला 0. समजला तुम्हाला 100%. काय करायचं नीट लक्ष द्या. पहिल्यांदा कोएफिशियंट सेम एक पाहिजे. x चे नव्हते म्हणून y कडे गेलो आपण. x चे नव्हते म्हणून y कडे गेलो. y चे सेम होते 100%. त्याचे ज्याचे सेम आले त्याचे साइन चेक केले. येस सर ह्यो प्लस ह्यो काय मायनस आहे याचेच का चेक केले साइन आपण कारण त्याचे कोएफिशियंट सेम आहे. आलं. मग आपण दोन्ही सेम कोएफिशियंट ऑपोजिट साइन वाले कट केले. 2 आणि 1 3 8 आणि 4 12 3 4 12 इक्वेशन पुट इन इक्वेशन कुठं पुट केलं पण आपण कुठं फर्स्ट मध्ये पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट. मग फर्स्ट मध्ये पुटलं तिथं फर्स्ट लिहून घेतलं ऍज इट इज लिहा. त्याच्या जागी व्हॅल्यू टाका बाकी काहीच करू नका. याची व्हॅल्यू ज्याची व्हॅल्यू काढायची झाली एकटं ठेवायचं. मग हा +y +4 इकडे जाऊन काय होईल -4 - 4 0. सोल्युशन किती आलं तुमचं y ची किंमत 0. सोल्युशन लिहायचं x, y 4, 0. बोर्डाच्या पेपरला पण असंच राईट करायचं तुम्हाला 3 मार्क मिळणार. काही चेंज नाही करायचा. इथे तुमचे कोणी म्हणा सबस्टिट्यूशन करा असं काही नाही. हे लिहिलं तरी मार्क मिळते. पुट इन इक्वेशन त्याचा अर्थ तोच होतो. तो असं काही गरज नाही. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर फर्स्ट काही नाही. फक्त हे चुकून देऊ नका नंबर्स. पॉझिटिव्ह 4 जर निगेटिव्ह 4 झाला तर मार्क कट होईल. ठीक आहे. टाइप 1 करायला अजून याचे एक क्वेश्चन घेऊ आपण टाइप 1 मध्ये आणि क्लिअर करा. एवढं राईट करा बघा. बघा x + y = 9 आणि x - y = 3. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. आता तुम्ही हा क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत सर तुम्ही म्हणले का कोएफिशियंट आपल्याला सेम पाहिजे व्हेरिएबलची बरोबर आहे. सर x चा कोएफिशियंट 1 आहे इथं पण x चा 1 आहे सर 100% 1 1 सेम आलं.
पण तुम्ही थोडा अजून पुढे गेले, इथं 1 आहे सर, इथं पण 1 आहे. मग तुम्हाला सर दोन्हीचे पण सेम आले. व्हेरिएबल ते एक्स आणि वाय चे व्हेरिएबल आहे, त्याचे दोघांचे कोएफिशियंट आपण काय बघितले, सेम बघितले. मग इथं काय करायचं सर, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तर दोघांचे कोएफिशियंट एक्स एक्स आणि वाय वाय सेम आला तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही ऍडिशन करू शकता आणि सबट्रॅक्शन करू शकता. मग आता हाच क्वेश्चन आपण दोन पद्धतीने सॉल्व्ह करू, एकदा ऍडिशन सॉल्व्ह करून एकदा सबट्रॅक्शन सॉल्व्ह करू. म्हणजे टाइप सेकंड मग तुम्हाला ऍडिशन कधी करायचं ते पण कळत आणि सबट्रॅक्शन कधी करायचं ते पण कळत. ठीक आहे, मग सगळ्यात सोपी जी स्टेप असणार आहे ती ऍडिशनची. तर बघा, इथं एक्स इथं एक्स इथं 1 1 इथं 1 1 आहे, दोघांचे कोएफिशियंट कसे आहे, सेम आहे. मग दोघांचे कोएफिशियंट सेम आहे, त्यांची साइन पहा, सेम साइन पण सेम आहे, ह्यो पण प्लस आणि हा पण प्लस आहे. तर मग आपण हे सबट्रॅक्शन पण करू शकतो. पण अजून थोडं पुढे आलो आपण, बरोबर आहे, थोडं पुढे आलो, इथं 1 आहे, इथं तुमचं -1 आहे, बरोबर आहे, इथं 1 तुम्ही इथं काय -1 आहे, तर इथं पण कोएफिशियंट सेम आहे, पण इथं साइन कशी आहे, ऑपोजिट आहे. साइन कशी आहे, ऑपोजिट आहे. मग साइन ऑपोजिट आहे तर तुम्ही ऍडिशन करू शकता, इथं सेम साइन आहे तर सबट्रॅक्शन करू शकता. म्हणजे या क्वेश्चन मध्ये तुम्ही ऍडिशन चालते, सबट्रॅक्शन चालते, पण आपण एकदा काय करू, ऍडिशनचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला मागचं क्वेश्चन कळालं असेल तर तुम्ही पण मला सांगा. चला, काय करणार पहिल्यांदा, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग बघा, ऍज इट इज लिहून घ्यायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ऍडिशन करतोय, कोणची कट होणार आहे, प्लस वाय मायनस वाय, कारण की 1 मायनस 1 0, आणि एक्स प्लस एक्स दॅट इज 2x. हे किती सांगा, 9 प्लस 3 12, 12. एक्स काय सांगा, तुम्ही सांगा, 12 अपॉन 2 मल्टिप्लाय टू डिवाइड. एक सांगायची गरज आहे तुम्हाला, किती सांगा, 6. कळलं? आणि मग पुट इन इक्वेशन सोपं फर्स्ट आलं, फर्स्ट मध्ये. हा, मग फर्स्ट लिंक राईट करायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. सांगा तुम्ही, एक्स ची व्हॅल्यू माहिती 6 प्लस वाय माहित नाही 9, 6 इथून घेतली बघा, प्लस 6 इकडे जाऊन काय होईल, मायनस, इथं वाय 9 मायनस 6, वाय किती आला सांगा, 3. आणि मग सोल्युशन काय, सोल्युशन सांगतं एक्स कॉमा वाय. सांगा एक्स ची व्हॅल्यू, सांगा एक्स ची व्हॅल्यू 6, वाय किती आला, आलं का, अरे येईल का, नक्की. चला मग हे दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा बरं. हे झाल्यानंतर तुम्ही हे दोन क्वेश्चन याचे सॉल्व्ह करा. मग मी पुढचा टाईप घेतो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 8, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, आणि एक्स मायनस 2x मायनस वाय इज इक्वल टू 7. हे तुम्ही दोन क्वेश्चन सॉल्व्ह करा, दोन क्वेश्चन मी दिले, दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, आणि मग आपण पुढचा टाईप बघू. टाईप म्हणजे तेच बघू की ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय करायचं, टाईप 1 मध्ये जाऊ. ठीक आहे, चला करा. चला बघा, आता टाईप 1 मध्येच आपला टाईप 1च चालू आहे, टाईप 1 मध्ये आपल्याला 2x प्लस वाय इज इक्वल टू 7 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 5 आलं बघा. आता बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड, समजतंय ना, लक्ष द्या, खूप महत्वाचं, पेपरला येतो, तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो, कोणकोणते क्वेश्चन आलेले ते पण सांगतो, पण एकदा समजून घ्या काय नेमके. आता बघा, याचं कोएफिशियंट किती आहे, 2, याचं किती आहे 1, याचं किती आहे 1, याचं किती आहे 1. एक्सचा सेम आहे का, नाही, कोणता सेम आहे, वायचा. मग वायचा सेम आहे, वायचं कोएफिशियंट बघा 1 1 बरोबर आहे. साइन कसे सांगा, मग एक्सचा विचार नाही करायचा, फक्त वायचा विचार करा. साइन कसे ते सांगा, सेम साइन आहे, ऑपोजिट आहे सांगा, सेम साइन प्लस. मग ऍडिंग करणार का सबट्रॅक्शन, काय करणार, सबट्रॅक्शन. कशावरून ऍडिंग करायची का सबट्रॅक्शन करायची, कशावरून करणार आहे, कोएफिशियंट जे सेम आले त्यांच्या साइन वरून. ठीक आहे, मग आपण करणार सबट्रॅक्शन, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सबट्रॅक्ट करू फर्स्ट अँड सेकंडला. मग सबट्रॅक्ट केलं आपण फर्स्ट अँड सेकंडला, बघा 2x प्लस 1y
इज इक्वल टू 7. पहिल्याला काहीच करायचं नाही. ज्यावेळेस आपण सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस सेकंड नंबरचे पूर्ण साईन चेंज करून टाकायचे. म्हणजे आपण नंतर पण करू शकतो, पण डायरेक्ट मी सांगतो, डायरेक्ट तुम्ही क्लिअर करा. म्हणजे तुम्हाला ते आपण डिटेलमध्ये आपल्याला जास्त खाडाखोड करायची गरज पडणार नाही. हे जे दिसतं तुम्हाला सगळे साईन चेंज करेल, याचे याचे याचे. बघा 1x आहे -1x प्लस 1y -1y आणि इज इक्वल टू प्लस 5 आहे -5. म्हणजेच काय, प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस. कोणाचे? सेकंड इक्वेशन. तुम्हाला क्वेश्चन पडला सर फर्स्ट इक्वेशनचे नाही करू शकत का? करू शकतात. सेकंड कसं ठेवायचं, फर्स्टला मायनस म्हणजे सगळे साईन ऑपोजिट करायचे. समजेल मी काय म्हणतोय? सबस्ट्रॅक्शन मध्ये साईन चेंज करावं लागतात, ऍडिशन मध्ये एकही साईन चेंज करायचं नसतो. जसं आहे तसंच राईट करायचं. सबस्ट्रॅक्शन मध्ये कुठल्या तरी एका इक्वेशनचे सर्वच्या सर्व साईन चेंज करायचे. मग आपण पहिलं तसंच ठेवू, दुसऱ्याचे सगळे साईन चेंज करू. नीट बघा, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. आणि मग जे कॅल्क्युलेशन त्या दोघांमध्ये होईल ते करायचं. बघा 2x मधून 1x गेला, सिंगल 1x राहिला. प्लस वाय मायनस वाय कट झाला, कारण हा मायनस झाल्याशिवाय कट होणार नव्हता. 1 - 1 0 इज इक्वल टू 7 मधून 5 गेले, किती आले? 2. x ची किंमत काढायची तर तुम्हाला माहिती आहे 2 भागिले डिवायडेड बाय 1. 1 ला किंमत नाही डिनॉमिनेटरला, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 2. कळलं नक्की? आणि मग पुढची ती स्टेप, पुट इन इक्वेशन. सोपं कोणतं बघा, कोणतं वाटतं सोपं? मला सेकंड वाटतं, म्हणून मी सेकंड मध्ये टाकलं इथं. बरोबर का? मग लिहा सेकंड इक्वेशन व्यवस्थित लिहायचं. x प्लस वाय बरोबर 5. कोणाची व्हॅल्यू भेटली? x ची. टाका, x ची जागी 2 टाकले. ज्याची व्हॅल्यू टाकायची तिथे x आहे, त्याची व्हॅल्यू 2 टाकायची, ते व्हेरिएबलला टाकायचं. प्लस y बरोबर 5. संपलं. प्लस वाय 2, यांच्या दोघांचं रिलेशन मध्ये प्लस आहे, म्हणजे याच्या पुढे पण साईन प्लस आहे. इकडे येऊन काय होईल? 5 - 2. कधी लक्ष ठेवा, भरपूर मुलं असे करतात बरं का, 2 - 5. हे काय संबंध? ह्यो पहिला तसाच ठेवायचा, त्याच्यानंतर हा इकडे आणायचा -2. वाय बरोबर किती आला? 3. आला का? आणि मग काय झालं तुमचं सोल्युशन? काही x, y. काही सांगा, x2 y3. पहिली x ची व्हॅल्यू लिहायची, दुसरी y ची व्हॅल्यू. पहिली y ची जरी तुम्ही फाइंड केली तरी आधी x ची व्हॅल्यू लिहायची, नंतर y. कोऑर्डिनेट लिहिण्यासारखं. कळलं का? पुन्हा नीट समजून घ्या. समीकरण 1 2 घ्यायचं, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, सॉरी सबस्ट्रॅक्शन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड करायची. सबस्ट्रॅक्टच का करायचं त्याचं रिझन तुम्हाला वारंवार सांगतोय. ऑपोजिट सेम कोएफिशियंट पण सेम साइन असेल, सेम साइन आलं, ज्यांचे सेम कोएफिशियंट आले त्याच्यासाठी आपल्याला करायची सबस्ट्रॅक्शन. जर चुकून इथं मायनस असतं, आपण केलं असतं ऍडिशन. हे लक्षात असू द्या. मग इथं सबस्ट्रॅक्शन करताना लक्षात ठेवायचं, 2 इक्वेशन पैकी एका इक्वेशनची पूर्ण साइन चेंज करायची, तर आपण कंपल्सरी कोणची इक्वेशन चेंज करू? सेकंड इक्वेशन. काय चेंज करायचं? दोन्ही सगळे मायनस. जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह करायचे. बघा ओके. मग 2 मधून 1 गेला, तिथे करत हे कट झालं. 7 मधून 5 गेले 2. x बरोबर 2, 2/1. x इज इक्वल टू 2. पुट इन इक्वेशन नंबर सेकंड. ही व्हॅल्यू पुट करा, कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. क्लिअर आहे? नक्की? चालत. याच्यावरती तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व्ह करा, लिहा. चला, सबस्ट्रॅक्शनचा अजून एक क्वेश्चन घेऊ तुमच्यासाठी. थोडा व्हिडिओ मोठा होऊन द्या, परंतु तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे? थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी काही अडचण नाही, परंतु तुम्हाला क्वेश्चन यायला पाहिजे. नंबर ऑफ क्वेश्चन. अजून एक ट्राय करू. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला येत असेल ट्राय करू शकता. मी पण सांगतो, नाही आलं तर बघा. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. चला सांगा, x चा कोएफिशियंट किती आहे? 2. इथं 2 सेम आहे. y चा सेम दिसतंय का? नाही. आता कोणाचा सेम आलाय? कोएफिशियंट कोणाचा सेम आलाय? कोणत्या व्हेरिएबलचा आलाय? x चा. 2 2 आले, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला y चा काही संबंध नाही, 2 2 येणार. मग आता ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आला त्याचे साइन बघा, याचा पण प्लस, याचा पण प्लस. मग प्लस असल्यावर काय करणार? ऍडिंग की सबस्ट्रॅक्शन? मला नका सांगू, तुम्ही सांगा काय येणार आहे. तुम्हाला यायला पाहिजे पेपरला. ऍड करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं? सबस्ट्रॅक्ट. व्हेरी गुड. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग बघा 2x - y इज इक्वल टू 7. ऍज इट इज लिहिलं. मी काय सांगितलं? मी तुम्हाला काय सांगितलं की ज्या क्वेश्चन सबस्ट्रॅक्ट केलं, सेकंड इक्वेशनची साइन चेंज करा. सेकंड म्हणजे कुठल्या पण इक्वेशनची चेंज करू शकतात, पण आपण सेकंड कंपल्सरी करू. बघा
हा +2x काय झाला -2x, -4y काय झाला +4y, बरोबर. -2 का होईल +2, प्लस लिहितो नाही लिहिलं तरी चालतं. कळलं बघा, याच्या याचे साईन चेंज झाली का बा. मग आता सेम कोएफिशियंट आणि ऑपोजिट साइन बोथ आर गेटिंग कॅन्सल. आता इथे उरला तुमचा 1. आता बघा सबस्ट्रॅक्ट, हे -1 आहे +4 आहे, -1 +4 किती होईल सांगा 3. मग यांची फक्त कोएफिशियंटची ऍडिशन सबट्रॅक्शन करा. 3y = 7 + 2 9. सर सबस्ट्रॅक्ट मध्ये ऍडिशन का वर करताय, मी ते ऍडिशन का वर करतोय कारण तुमचे नंबर जसे आले तसे ऍड करायचे. सबस्ट्रॅक्शन फक्त ते आपण याच्यासाठी केले कॅन्सलिंग साठी. ठीक आहे, जे या दोघांमध्ये साइन असेल ते तिथं तुम्हाला क्लिअर करणार. मग y ची व्हॅल्यू सांगा आता तुम्ही. 9/3 y = 3 3 9 and this value put in इक्वेशन नंबर. आता सांगा सोपं कोणतं आहे, पहिल्यामध्ये जाऊ. ठीक आहे, चला मग काय करायचं सांगा, तुम्ही सांगा काय करायचं. राईट करून घ्यायचं पहिल्यांदा इक्वेशन 2x - y = 7, बरोबर आहे. आणि मग 2x - y = 7 आहे टाका. 2x बिचारा ऍज इट इज, कारण आपल्याला व्हॅल्यू कोणाची भेटली आता y ची. मायनस ऍज इट इज ठेवायचे, y ची व्हॅल्यू किती 3 तर ती 3 टाकायची. जर मायनस व्हॅल्यू असेल तर ब्रॅकेट मध्ये मायनस टाकून द्यायचं = 7. x ची व्हॅल्यू काढायची, आधी कॉन्स्टंट एका साईडला घ्या, 2x तसाच ठेवायचा, आधी याला इकडे टाका. 7 + 3 -3 जाऊन काय होईल प्लस. मग 2x = 7 आणि 3 किती झाले 10, 7 + 3. आणि मग x = 10 / 2, therefore x = what 5. कळाला घाटाई. थोडा वेगळा होत नॉर्मल, आधी y ची व्हॅल्यू निघून गेली, पण y ची व्हॅल्यू काय आली ती बघा. आणि मग आपलं फायनल काय लिहायचं, सोल्युशन x, y. सांगा x ची व्हॅल्यू किती, तिथं 5 आहे, पहिली x ची व्हॅल्यू लिहायची आणि y किती तुमची 3. हे तुमचं फायनल आन्सर. मला असं वाटतं आता टाइप 1 चे क्वेश्चन तुम्हाला 100% समजले असेल. टाइप 1 मध्ये कोएफिशियंट आपल्याला सेमच भेटत होते, फक्त ऍडिंग करायची का सबट्रॅक्शन करायची ते आपण टाइप 1 मध्ये पाहिलं. काय म्हणतो कळतंय का, टाइप 1 मध्ये काय पाहिलं, ऍडिंग करायची की सबट्रॅक्शन. हा समजून झाला. टाइप 1 ऍडिशनचा आहे, टाइप 2 सबट्रॅक्शनचा आहे. बस टाइप 1 आणि टाइप 2 दोन्ही आपण कव्हर केले याच्यामध्ये. असं समजून चला की टाइप 1 ऍडिशन, टाइप 2 सबट्रॅक्शन. कोएफिशियंट दोघांचे सेम असणार, फक्त टाइप 1 मध्ये आपण ऍडिशन बघितली आणि टाइप 2 मध्ये काय बघितलं, सबट्रॅक्शन. कळलं आता नक्की. ऍडिशन कधी करायचं सांगितलं, जेव्हा कोएफिशियंट सेम आणि ऑपोजिट साइन असेल. सबट्रॅक्शन कधी करायची, कोएफिशियंट सेम पाहिजे नसती, कंपल्सरी आपली अट आहे. फक्त जर त्यांचे कोएफिशियंट सेम असेल तेव्हा आपल्याला काय करायची, सबट्रॅक्शन करायची. मग टाइप 1 टाइप 2 चे क्वेश्चन तुम्हाला समजले असेल. मी पुढचं टाइप 3 घेणार. टाइप 1 आणि टाइप 2 जर कळाला टाइप 3 कळन, आणि टाइप 3 कळाला तर टाइप 4 पण कळन. ठीक आहे, 2 टाइप आपण कव्हर केले याच्यामध्ये. टाइप 1 ऍडिशन वाला, टाइप 2 सबट्रॅक्शन वाला. आता टाइप 3 कसा घ्यायचा ते बघू. एकदा क्लिअर करा आणि तुम्हाला मी 3-4 क्वेश्चन देतो याच्यावरती, तेवढे तुम्ही सॉल्व्ह करा टाइप 1 आणि टाइप 2 ची. ठीक आहे, चालतं. ठीक आहे, चला हा क्वेश्चन तुम्ही या टाइप वरती याला सॉल्व्ह करा. त्याचा आन्सर सांगा मला नंतर कमेंट मध्ये, सांगा नंतर कुठं सांगा. ठीक आहे, तुमच्या पद्धतीने काय अडचण नाही, हे तुम्ही क्लिअर करा. मी आता किती टाइप चालू करतोय, 3रा टाइप. हे राईट करून घ्या तुम्ही. चला टाइप 3 काय सांगतो बघा. ठीक आहे, टाइप 3 मध्ये तुम्हाला आता बघा टाइप 1 आणि 2 मध्ये कोएफिशियंट सेम होते, कुठल्या तरी एकाचे x ची होती किंवा y ची होती किंवा दोघांची तरी होती. पण टाइप 3 मध्ये तुम्हाला x आणि y चे कोएफिशियंट सेम राहणार नाही. मग त्याला टाइप 3 म्हणायचं, ज्याचे म्हणजे x चे किंवा y चे कोएफिशियंट सेम राहणार नाही. मग नीट बघा, याचा कोएफिशियंट किती 1, याचा किती 2, याचा किती 1, याचा किती आहे -3. सेम आहे का, नाही. हे नाही सेम पाहिजे बरं का सर, हे सेम बघायचे, याचा काही संबंध नाही, कॉन्स्टंटचा काही संबंध. मग मला एक सांगा, त्याच्यामध्ये कुठलं x आणि y चे कोएफिशियंट सेम दिसते का, यस ऑर नो. नाही, x चे पण नाही आणि y चे पण नाही, एवढं कळतं. मग x पण नाही आणि y पण नाही, तर तुम्हाला एकदाच स्टार्टिंगला सांगितलंय की सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, कोएफिशियंट x किंवा y चे कोएफिशियंट सेम पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, आणि जोपर्यंत ते सेम नाही
तोपर्यंत आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काही करता येणार नाही. मग पहिली अट इथं की कोएफिशियंट सेम करून घ्यायचे. तर इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड आहे. आन्सर मधली तर फर्स्ट सेकंड लिहून टाकायचं. आणि मग आता इथं काय करायचं, इथं किती आहे 1, इथं किती 2 आहे, इथं किती 1, इथं किती 3 आहे. आता मला एक सांगा, सेम कोएफिशियंट आणायचे. आता दोन ऑप्शन आहे, तर एकमेकांच्या कोएफिशियंट जर एकमेकांना मल्टिप्लाय केलं तरी पण आन्सर निघतो. म्हणजे फक्त 4 इक्वेशन तयार होते. परंतु थोडं लॉजिक लावायचं. इथं किती आहे 2 आहे, इथं किती 1 आहे. या 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येईल, 2 ने. म्हणजे आपण जर 2 आणू शकतो जर या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर. मग इथं 2 आला तर इथं 2 ऑलरेडी आहे. मग सर इथं 2 आला तर सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. हा एक नवसाचा नाही, लक्षात ठेवा. सगळ्याला मल्टिप्लाय करायचं, याला 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 सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. मग ठीक आहे. मग कोणी म्हणत नाही सर इथं पण 1 आहे, आपण याला पण 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. 100%. जर आपण याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं, याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3 येईल, इथं 3 आहे, तर हे दोन्ही कोएफिशियंट सेम झाले. मग 3 याला मल्टिप्लाय करतो, याला मल्टिप्लाय 3, याला मल्टिप्लाय 3 आणि याला पण मल्टिप्लाय. पण मग ते तुमच्यावर डिपेंड आहे, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन. जर हे दोघं सेम आणले, त्या दोघांची साइन भाग कशी सेम आहे, म्हणजे हे जर दोघं सेम आले तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. आणि हे दोघं सेम आणले तर हे प्लस हे मायनस आहे, आपण काय करू शकतो ऍडिशन. ते तुमच्यावर डिपेंड आहे. हे सेम आणलं तर सबट्रॅक्शन करायला भेटेल, हे सेम आलं तर ऍडिशन करायला सोपं आहे. मग सोपं कोणतं आहे, सोपं दोन्ही पण आहे, पण ऍडिशन आपल्याला सोपी जाते. मग तुम्ही सांगा ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची. मला असं वाटतं ऍडिशन करू. ठीक आहे, तुम्ही नंतर घरून प्रॅक्टिस करा सबट्रॅक्शनची याच क्वेश्चनला. ठीक आहे, चला मग आपण करू. ऍड करता येईल का मग डायरेक्ट आपल्याला, नाही. काय करावं लागेल, सेम कोएफिशियंट करावं लागेल. मग इथले यायचं कोणाला कशाने मल्टिप्लाय करतोय, ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करतोय 3 ने. फक्त प्लस 3 ने, मायनस 3 ने. का 3 ने करतो कळलं का. इथं 3 तर इथं 3 आणायचा, इथं 1 आहे, इथं किती 1 आहे, इथं 3 कसा येईल, आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 येईल. ठीक आहे. पण 3 ने मल्टिप्लाय करत असताना सगळ्याला मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवा. 3 1 3, 3 1 3 आणि 3 11 33, 11 3 33 आणि नवीन इक्वेशन नंबर 3. 3 न मल्टिप्लाय केलं म्हणून इक्वेशन थर्ड आलं नाही बरं का, येडेनी करू नका. इक्वेशन थर्ड आलं 3 ने मल्टिप्लाय केलं फक्त. नाहीतर काही येडे म्हणतील अरे 3 ने मल्टिप्लाय म्हणून 3 लिहिलं का, नाही. फर्स्ट सेकंड आणि थर्ड. येडे म्हणजे शहाणे असतात, लक्षात ठेवा. कळलं. हा, मग आता बघा ज्याला मल्टिप्लाय केलं त्याचा विचार करू नका. आता कोणाला मल्टिप्लाय केलं इक्वेशन फर्स्टला, पण इथं लिहायला ना तुम्हाला इक्वेशन असं लिहायचं, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय किती 3. इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 3, समीकरण 1 ला 3 ने गुणून, मराठीवाले. ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 3. मग 3x + 3y = 33 कसं आलं, या 3 ने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. म्हणजे मी असं म्हणत होतो 3 1 3 असं नाही बरं का, इक्वेशन आहे त्याचा काही संबंध नाही. 1 2 आणि 3 आलं. हा, तुमच्या चेहऱ्यावर थोडं हसू आला असं 3 1 3. तर ठीक आहे. आणि मग सेकंड आणि थर्डचा विचार करायचा, फर्स्टचा विचार करायचा नाही. मग आता या दोघांमध्ये एक कोएफिशियंट सेम आहे का, नाही. वायचा यस सर, इथं 3 इथं 3 आहे, इथं मायनस इथं काय प्लस आहे, ऑपोजिट साइन आहे. मग ऑपोजिट साइनवर आपण काय करतो ऍडिशन. आपण त्यासाठी रामायण महाभारत केले. ऍडिंग किंवा ऍड इक्वेशन फर्स्ट नाही, आता कोणतं सेकंड अँड थर्ड. सेकंड अँड थर्ड. मग सेकंड अँड थर्ड करत असताना बघा मग सेकंड ऍज इट इज लिहायचं. ऍडिंग करत असताना कुठलाही साइन चेंज होत नाही, जसं आहे तसं राईट करायचं. 3x + 3y = 33. ऍडिंग करताना हे बघा हे दोघं जण कट झाले. 3 + 2 5, 33 आणि 7 किती झाले 40. मल्टिप्लाय x ची किंमत काढायची, 40 / 5. x बरोबर 5 चा पाढा सगळ्याला येत असेल, येत नसेल तर मी काही करू शकत नाही. 5 8 40, 5 8 40 आला, x ची व्हॅल्यू 8. आणि मग पुन्हा तीच प्रोसेस आपली टाइप 1 टाइप 2 मध्ये शिकलो तेच. पुट इन इक्वेशन. आता तुमच्याकडे 3 इक्वेशन 1 2 3, पण सगळ्यात सोपं कोणतं फर्स्ट. पुट इन इक्वेशन फर्स्ट. मग x + y = 11. टाका x ची किंमत 8 अधिक y बरोबर 11. सांगा मग y बरोबर +8, इकडे जाऊन काय होईल मायनस y बरोबर किती आला 3.
मग झालं का सोल्युशन एक्स कॉमा वाय किती एक्स किती 8 किती 3. नवीन काय फक्त तुम्हाला कोएफिशियंट सेम केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यासाठी नवीन इक्वेशन तयार करायला म्हणजे 3 होऊ शकते 4 इक्वेशन पण होऊ शकते. मग मी 3 ने मल्टिप्लाय केलं तुम्ही 2 ने पण करू शकता पण 2 ने मल्टिप्लाय केलं असतं तर मला काय करावं लागलं असतं इथं सबस्ट्रॅक्शन. तुम्ही घरी जाऊन 2 ने मल्टिप्लाय करू शकता इथं मग हे 2 2 इथं 22 झालं असतं आणि सबस्ट्रॅक्शन केली असती काय केली असती सबस्ट्रॅक्शन. मग तुम्हाला पहिल्यांदा व्हॅल्यू भेटली असती y ची मग ती व्हॅल्यू पुट इक्वेशन फर्स्ट मध्ये नंतर x भेटेल. कळलं. एक क्वेश्चन मी एक क्वेश्चन तुम्ही देऊ एक क्वेश्चन नक्की सॉल्व्ह करशाल. चला करा. बघा हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा टाइप नंबर किती वरती 3 वरती. हे क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करून याचा आन्सर मला सांगा. बघा काय इथं चेक करा कितीने मल्टिप्लाय करायचं काय मला माहित नाही ते तुम्ही बघा. इथं 2 इथं 3 इथं मल्टिप्लाय नाही होणार मग दोघांना मल्टिप्लाय करला. आता बघा इथं कितीने मल्टिप्लाय केल्यावर 3 शक्य आहे का नाही. मग याला 3 2 6 2 3 6 असं करला त्याच्यापेक्षा काय करा हे सोपं आहे. इथं 2 आहे इथं 1 आहे मग याला कितीने मल्टिप्लाय करला आणि 2 आहे 2 ने मग याला 2 ने मल्टिप्लाय केलं का तुम्हाला इक्वेशन भेटून जाईल. नंतर मला तुम्ही आन्सर कमेंट मध्ये सांगा. टाइप 3 कळाले. व्हिडिओ आता खूप मोठा होतोय 35 मिनिटाचा परंतु टाइप 4 राहिला त्याच्यामध्ये. ठीक आहे टाइप 4 आहे तर मग मला असं वाटतं अजून 10 मिनिटं एक्स्ट्रा जर झाले काही प्रॉब्लेम नाही पण तुमचं सायमल्टेनियस इक्वेशन कम्प्लीट होऊन जाईल. तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरजच पडणार नाही. येते लक्षात. आणि काही डाऊट आला तर तुम्ही नंतर विचारू शकता त्याच्यामध्ये कमेंट मध्ये. ठीक आहे हे कळलं सांगा. मग आपण एक शेवटचं टाइप 4 बघू. एकच क्वेश्चन बघू आणि एक तुम्ही सॉल्व्ह करा. मग 4 मध्ये काय विचारलं ते पण सांगतो आणि क्लिअर करा. एवढं सॉल्व्ह करा त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे चला पुढं. चला बघा आपल्याला टाइप नंबर 4 बघायचं. टाइप 4 मध्ये काय असतं बघा. टाइप 4 मध्ये नीट बघा क्वेश्चन तुमच्या समोर इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड. बघा x चा कोएफिशियंट सेम नाही y चा पण सेम नाही. जसं थर्ड मध्ये होत तसंच होतं. थर्ड मध्ये पण x आणि y चा सेम नव्हता आपण सेम करून घेतला. परंतु आता इथं जर टाइप 4 मध्ये जर बघितलं इथं 99 इथं 101 आहे. आता याला मल्टिप्लाय 99 ला कितीने मल्टिप्लाय केलं 101 येणार नाही. एकमेकांच्या कोएफिशियंट मल्टिप्लाय करला. आता 101 आणि 99 ने मल्टिप्लाय करायचं म्हणलं आपलं अवघड होईल. आपल्याला 10 मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह करायचं त्याला कॅल्क्युलेशनला आपल्याला 15 मिनिटं लागतील. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हुशार असतील 5 मिनिटं सॉल्व्ह कराल परंतु वेळ जाईल तुमचा 2 तासाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. तर टाइप 4 काय सांगतो कसा ओळखायचा टाइप 4. तर टाइप 4 मध्ये x आणि y नाही बघायचं. x चा कोएफिशियंट आणि y चा क्रॉसिंग सेम असेल बघा 99 99 101 101 बघा क्रॉस सेम दिसतो का x y कळलं. कसं चेक करायचं क्रॉस पहिला x इकडचा y इकडचा y इकडचा x. क्लिअर होतं टाइप. आणि याच्यावर हमेशा क्वेश्चन पडतो पेपरला 2 मार्काला 4 मार्काला. 2 मार्काला कसं ते पण सांगतो 4 मार्काला कसं ते पण सांगतो. पण टाइप 4 तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही टाइप 1 2 3 तुमचं येईल असेल करेक्ट. ठीक आहे मग याच्यात काय करायचं बघा. पहिल्यांदा याच्यात असं जर आलं तर काहीच करायचं स्टार्टिंगला डायरेक्ट सरळ म्हणायचं. काहीच मल्टिप्लाय काहीच डिवाइड करीत नाही. ऍडिंग म्हणायचं ऍड किंवा ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सरळ ऍडिंग करायची. ऍडिंग मध्ये काही साइन चेंज करतो का आपण नाही. जशाला जसं 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. काही चेंज नाही केलं सरळ ऍडिंग करायची. ऍडिंग मध्ये डायरेक्ट जे असं ऍड करा. 99 प्लस 101 सांगा रे 200. व्हेरी गुड. 101 200y आणि किती होईल याची देख मिळवा 500 500 500 1000. ठीक आहे. आता या दोघांमध्ये हे इक्वेशन तयार झालं. पुढे काय करायचं बघा हे कळलं सांगा. ऍड केली आपण काहीच केलं नाही. आता ह्या दोघांमध्ये इथं 200 इथं 200 डिवाइड भरपूर जण म्हणते पण माझं म्हणणं कॉमन काढू. इथं 200 इथं 200 इथं 200 आपण डायरेक्ट बाहेर काढून टाकू. काढले 200 बाहेर. इथं काय उरलं x प्लस जशाला तसं जे साईन आहे तेच घ्यायची. एक्स प्लस ही प्लस येतं प्लस मायनस असतं मायनस इथं y आणि बरोबर किती 1000. मग हा गुणिले 200 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय करायचं डिवाइड. इकडे राहील फक्त x प्लस y
इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 200. 2 0 2 0 कटले, 2 ने 10 ला भाग दिला, बे एक बे, बे पंचे 10 म्हणजे किती आला 5. समीकरण इक्वेशन नंबर तुमचं नवीन आलं किती आला. कळलं का. मग तुम्हाला पेपरला कधी फक्त विचारतात एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू काढा, एवढंच लिहायचं 1 मार्काला. 2 मार्काला विचारलं एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काढा, ते पण सांगतो कशी. इकडे आलेला बघा क्वेश्चन, बघा तुम्ही पेपर मध्ये तुम्हाला क्लिअर होईल. बोर्डाच्या पेपर मध्ये बघा, डाउनलोड करा, बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे. या टाईपचा 22 ला पण क्वेश्चन आलेला ते सांगतो, तो पण तुम्हाला देतो सॉल्व्ह करायला. ठीक आहे. मग आता थर्ड इक्वेशन कसं सॉल्व्ह करायला, ऍडिंग करायची. आता फोर्थ इक्वेशन, आता तुम्हाला फोर्थ इक्वेशन बनवायचं. पुन्हा ऍडच्या जागी आता फक्त सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडच पुन्हा, पण सबस्ट्रॅक्ट करायचं. एकदा ऍड करायचं, एकदा ऍड, एकदा सबस्ट्रॅक्ट. बघा सबस्ट्रॅक्ट मध्ये पहिलं राईट करून घ्या. 99x 101y इज इक्वल टू 499. सबस्ट्रॅक्ट करत असताना जे आपण सेकंड इक्वेशन घेणार आहे त्याचं काय चेंज करायचं, साइन. मग साइन चेंज करता नाही, सगळे प्लस प्लस दिसते, सगळे मायनस करून टाका. बघा मी तर ब्लॅक पेन लिहितो, -101x -99y आणि -501. कळलं. मग बघा याच्यात काही कट होणार नाही, कारण सेम आलेलंच नाहीये. इथं पण काही कट झालं नाही, सेम आलेलं नाही म्हणून ऍडिशन झाली. इथं सबट्रॅक्शन. 99 मधून -101 गेले म्हणजे 101 मधून 99 गेले 2, पण मोठ्या नंबरचं साइन म्हणून -2x -2x. 101 99 101 मधून 99 गेले, 101 मधून 99 गेले 2, पण कसे प्लस, कारण मोठ्या संख्येचं साइन 2y. आणि 499 मधून 501 जात नाही, तर 501 मधून 499 गेले किती 2, पण कसे मायनस, मोठ्या नंबरचं साइन. कळलं. आता इथं काय करा, कॉमन काढताना इथं कसं 200 काढला, इथं काय काढा 2 कॉमन काढा. मायनस जाशील तसा मध्ये ठेवा. बघा इथं आपलं काही मायनस नव्हतं, मी म्हणतो -2 नका कॉमन काढू, गोंधळ पाहता तुम्ही. -2 कॉमन काढलं की मग तुम्हाला साइन चेंज करावं लागतं, म्हणून लिहिताना फक्त 2 कॉमन काढा, मायनस तसंच ठेवा. प्लस 2 कॉमन निघलं y इज इक्वल टू किती -2. आणि मग -x प्लस y इज इक्वल टू -2/2. हे 2 इकडे मल्टिप्लाय डिवाइड, तसं 200 आणलं होतं आपण इकडं. मग -x प्लस y इज इक्वल टू किती -1. पण आपल्याला विचारलेलं असतं x मायनस वाय किती. हे x मायनस वाय नाही, हे -x प्लस वाय. मग दॅट इज लिहून याला मायनसने मल्टिप्लाय करायचं. मग मायनसने मल्टिप्लाय केलं तर प्लस होऊन जातो, प्लसचा मायनस करायचा, बरोबर. -1चा काय आला +1. आणि इक्वेशन नंबर किती आला तुमचा 4. कळलं. इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन नंबर 4 आलं. मग पेपरला तुम्हाला 2 मार्कला डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय आणि x मायनस वाय. डायरेक्ट 2 मार्कला विचारलेलं आहे, भरपूर वेळेस विचारले. ठीक आहे. मग 2 मार्कला एवढंच विचारतील, मग 4 मार्कला काय विचारतील सर, बस सेपरेट व्हॅल्यू विचारतील, x आणि y ची व्हॅल्यू. तुम्हाला याला x आणि y सेपरेट करायचं नाही. 2 मार्कला जर विचारलं x प्लस वाय विचारला फक्त एवढं, x मायनस वाय विचारलं तर एवढं, इथपर्यंत 2 मार्क. 4 मार्कला जर विचारलं तर सेपरेट x y काढायचा. नाहीतर भरपूर जण काय करते, x काढतात y काढतात, मग दोघांची ऍडिशन दोघांची सबट्रॅक्शन. काही गरज पडली 2च मार्कला विचारले की, समजतंय ना. हो, ती x मायनस वाय. मग आपल्याला फक्त सॉल्व्ह विचारलेला असेल तर पूर्ण डिटेल सॉल्व्ह करायचं, आणि क्वेश्चन मध्ये जर असं विचारलं x प्लस वाय आणि x मायनस वाय तिथपर्यंत सफिशियंट करायचं. मग पुढे तुम्ही आता सॉल्व्ह करताना, आता तुम्ही सॉल्व्ह करा, मी जर स्टॉप होतो. पुढे सॉल्व्ह करताना तुम्हाला काय करायचं, थर्ड आणि फोर्थची काय करायची बघा. थर्ड आणि फोर्थ बघा, पुन्हा टाईप 1 कडे जायचं. टाईप 1 कडे जायचं, याचा कोएफिशियंट पाहायचा, याचा कोएफिशियंट थर्ड आणि फोर्थ, फर्स्ट सेकंड कडे जाऊ नका. याचा 1 आहे, याचा 1 आहे, सेम कोएफिशियंट. याचा 1 आहे, याचा -1 आहे, सेम कोएफिशियंट. पण तिथे ऍडिशन करते त्यांनी सबट्रॅक्शन करते. आपण टाईप 1 2 मध्ये बघितलं बघा. ठीक आहे. मग तुम्हाला जे सोपं वाटतं ते करा. आपण सोपं काय करू, ऍडिंग करू. पण ऍडिंगच काय करायची कळालं ना, किंवा सबट्रॅक्शनच करू पण शकतं, तसं काही प्रॉब्लेम नाही. ऍडिंग इक्वेशन कोणाची, थर्ड अँड फोर्थची. मग ऍड करते बघा, x प्लस वाय बरोबर 5, x मायनस वाय बरोबर 1 दिसत असेल तुम्हाला. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, x प्लस 1 झालेले 2x, 5 आणि 1 झाला 6. आणि मग सांगा x बरोबर किती, 6 भागिले 2, x बरोबर किती 3. x जर 3 आला, ही व्हॅल्यू पुट करा, पुट इन इक्वेशन कुठं, सोपं कोणतं आहे थर्ड.
पुट इन इक्वेशन मध्ये थर्ड पुट मध्ये करा आणि पुट इन इक्वेशन थर्ड मध्ये पुट करा आणि याचं मला आन्सर y ची व्हॅल्यू काय देते तुम्ही मला नंतर सांगा कमेंट मध्ये. कळलं? इथं आपला टाईप 4 कम्प्लीट होतो. इथं आपला टाईप नंबर 4 कम्प्लीट होतो. याच्यावर एक क्वेश्चन तुम्हाला देतो सॉल्व्ह करायला, तेवढं सॉल्व्ह करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी पुढचा व्हिडिओ आपला जो राहील तो राहील डिटर्मिनंट आणि क्रॅमर्स रूल्स. हा कम्प्लीट करायच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करा, आलेले क्वेश्चन पण सॉल्व्ह करा आणि जर तुम्ही क्लिअर झालं तर पुढचा व्हिडिओ मी लवकरच टाकून देईल, लवकरच तुम्हाला क्लिअर करून देईल. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, बाकीच्यांना पण बघू द्या आणि तुम्ही पण बघा. एकदा नाही दोनदा नाही, तुम्हाला किती वेळेस पाहता तेवढ्या वेळेस बघा. पण क्वेश्चन मला एवढं माहिती, मी शिकवलं तुम्हाला एकदाच बघायचं, एकदा सॉल्व्ह होणार 100%. फक्त मनापासून सॉल्व्ह करा. कारण सॉल्व्ह करत असताना, व्हिडिओ बघत असताना इंस्टाग्राम मेसेज इकडे तिकडे चॅट करीत बसू नका. फुल कॉन्सन्ट्रेशन करा, तरच तुम्हाला ते कळतंय का? फुल कॉन्सन्ट्रेट. तेव्हा मग तुम्हाला अजून आपल्याकडे 2 महिने, ते 2 महिने पूर्ण सिलेबस आपण कव्हर करू चांगल्या पद्धतीनं PYQ टाईप वरती. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला देतो, तेवढं क्लिअर करू. चला टाईप 4 मधला तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11. बघा क्रॉस सेम आहे, 17 17 क्रॉस सेम आहे. तुम्हाला याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. आणि इथं आपला सायमल्टेनियस हा इक्वेशन हा टॉपिक काय होतो, एंड होतो. आपण पुढच्या वेळेस डिटर्मिनंट आणि कुठला क्रॅमर्स रूल बघणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ठीक आहे, थँक्यू.